नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की नवीन यूट्यूबर जे असतात खेडेगावातील म्हणा, ते यूट्यूबर लवकरात लवकर सक्सेस का होत नाहीत. तर तुम्ही विचार करसाल की माझे तर 150 सबस्क्रायबर आहे जवळपास. तर 150 सबस्क्रायबरमध्ये आणखीन चॅनल मॉनिटाईज कसं होईल? म्हणजे एवढ्या सबस्क्राईबमध्ये तुम्ही आम्हाला नॉलेज कसं काय? खूप जणांचं म्हणणं असतं की तुमचे तर एवढे सबस्क्रायबर आहेत आणि तुम्ही आम्हाला ज्ञान कसं काय सांगत आहात की. तर मित्रांनो, तसं काही नाही. ऑलरेडी माझे 4 ते 5 चॅनल आहेत. त्यातले 3 चॅनल मॉनिटाईज आहेत. तर बघू शकता इकडं आवड विठ्ठलाची हे चॅनल 1 महिन्याच्या आत मी मॉनिटाईज केलेलं आहे. त्याच्यानंतर आवड वाळकऱ्याची हे पण चॅनल मॉनिटाईज आहे आणि आवड शेतकऱ्याची हे 3 चॅनल मॉनिटाईज आहेत. आणि जे राहिलेले 2 चॅनल आहेत मित्रांनो, ते ते मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत. ते पण राहिलेले 2 चॅनल ते पण मी मॉनिटाईज करून घेणार आहे. याचं मेन कारण म्हणजे सुरुवातीला लोकं काय करतात, खेड्यागावातली परिस्थिती म्हणल्यावर तुम्हाला तर माहीत असते मित्रांनो, शेतकऱ्याची मुलं असतात आणि शेतकऱ्याची मुलं काय होतंय, की लाजतात. म्हणजे लोकं आपल्याला काय करतात, नावं ठेवतात, की बा कामं धंदे सोडले, आता हे व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओमध्ये तुला काही मिळते का? आपण 4 चौघा मुलामध्ये मित्रामध्ये गेलो, तर मित्र म्हणतात, "आला यूट्यूबर." बरोबर आहे का नाही? अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं काय होते, माणसाच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार तयार होतात आणि निगेटिव्ह विचार तयार झाल्यामुळे माणूस व्हिडिओ बनवायचं बंद करतो. सुरुवातीला मी पण असंच केलेलं आहे मित्रांनो. सुरुवातीला इतकी निगेटिव्ह लोकं बोलतात, की व्हिडिओमुळे काय भेटत नाही, व्हिडिओ बनवू नको, काम पाह काहीतरी. असं सुरुवातीला खूप जण म्हणतात. पण आपल्याला जर खरंच ध्येय ठेवायचं असेल, तर आपल्याला व्हिडिओ काय करायचे, रेग्युलर टाकत राहायचे. तरच आपण पुढे जाईल. आणि त्याच्यामुळेच हेच मेन कारण आहे, की आपण मागं राहतो. आणि दुसरं कारण म्हणजे आपण काय करतो, की समजा व्हिडिओ जर आपली बनवायची इच्छा झाली, तर कोणी आपल्याकडे अगोदर काय करतो आपण, कोणी इकडे-तिकडे येते का अगोदर बघतो. आणि कोणी जर आलं तर पटकन व्हिडिओ बंद करून टाकतो. म्हणजे काय होतंय, आपण व्हिडिओ बनवायचा जो मूड असतो आपला, तो पूर्ण मूड निघून जातो. आपण व्हिडिओ बनवत नाही. मग असं डिमोटिवेट होऊ काय करतो, आपण व्हिडिओ बनवायचंच बंद करून टाकतो. त्याच्यामुळं आपण जास्त सक्सेस होत नाही. मेन मुद्दा आपण असा विचार करायचा, की आपण कोणी आपल्याविषयी काहीही म्हणू, आपण व्हिडिओ बनवायलो तर त्याच्याविषयी आपण विचार करायचा नाही. आपलं फक्त स्वप्न एक ठेवायचं. म्हणजे समजा आपण एका कॅटेगरीचं चॅनल खोललं, ब्लॉगिंग असेल, कुकिंग असेल, कोणतीही कॅटेगरी असू द्या. त्या कॅटेगरीमध्ये आपली रोजची स्टडी करणं, अभ्यास करणं आणि त्या विषयावर आपण बोलणं किंवा माहिती सांगणं किंवा जे काय असेल ते आपलं शेड्यूलनुसार काम चाललं पाहिजे. आपण जर कोणी आपल्याकडे बघायला आणि आपण जर त्याला बघून जर व्हिडिओ बनवणं बंद केलं, तर आपण 100% पुढे जाणार नाही मित्रांनो. आपण 100% मागच राहणार. त्याच्यामुळं कोणीही आपल्याला काही बोलत असेल, तर त्याच्या मेन म्हणजे ते पॉईंट आहे. त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आणि आपलं काम रेग्युलर चालू ठेवायचं. जर मित्रांनो आपल्याला जर गावामध्ये जर पोरं बोलत असतील, तर सुरुवातीला काय करायचं मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. सुरुवातीला काय करायचं, शांत वातावरण आहे शेतामध्ये. तर बघू शकता मी पहा एकदम शांत वातावरण आहे. शेतामध्ये येऊन बसलो, एकदम सावली वगैरे आहे आंब्याची. असं शांत वातावरणात येऊन बसायचं आणि मग व्हिडिओ तयार करायचे. सुरुवातीला एकदा आपल्याला लिंक लागोस्तो. एकदा लिंक लागली, आपल्याला व्हिडिओ बनवायची सवय झाली, तर मग आपण माणसामध्ये कुठं पण व्हिडिओ बनवू शकतो. म्हणजे एकदा सवय झाल्याच्या नंतर हळू सवय होत असते. आपण सुरुवातीलाच काय करतो, सुरुवातीला आपल्याला काय वाटतं, की मला बोलायला जमल का? मला असं म्हणजे बोलता येईल का? मी अडकतो. असा विचार आपण सुरुवातीला करतो आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण मधीच म्हणजे थोडे 4-5 व्हिडिओ टाकल्याच्या नंतरच आपण म्हणतो, की आपण हे करू शकत नाही. तर असं नाही मित्रांनो, आपण 100% करू शकतो. पण सुरुवातीलाच काय करतो, आपण खचून जातो. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, खचून जायचं नाही. हळू कोणी पण पोटामधून शिकून येत नाही. कोणतीही गोष्ट माणूस हळू शिकत असतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत मी 4 चॅनल मॉनिटाईज केलेले आहेत. म्हणजे एक भावाला मॉनिटाईज दिलेलं आहे आणि 3 चॅनल माझे स्वतःचे मॉनिटाईज आहेत. आणखीन 2 चॅनल जे आहेत ते पण मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत. दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, सक्सेस न व्हायचा आपण काय करतो, रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही. जास्तीत जास्त आपण व्हिडिओ टाकतो 5 किंवा 10 दिवस. 10 दिवसाच्या नंतर काय करतो आपण, आपल्याला सुरुवातीला तर व्ह्यूज कमीच येणार. 2, 3, 4 अशा प्रकारे व्ह्यूज येतात. पण त्या व्ह्यूज आपण काय करतो, की आपण निराश होतो, की आपल्याला काय वाटतं, की डायरेक्टच व्ह्यूज 400, 500, 1000, 2000 अशा व्ह्यूज येतात. पण तशा व्ह्यूज येत नाहीत मित्रांनो. आपल्याला सुरुवातीला 3-4 अशाच व्ह्यूज येणार. हळू आपण जेव्हा शिकत जाईल, तेव्हा आपल्या व्ह्यूज ऑटोमॅटिक वाढतात. पण ते आपल्या काय होते, लक्षात येत नाही. आपण काय करतो, डायरेक्टच पैसा कमवायच्या मार्गावर राहतो. सुरुवातीलाच शिकावं लागतं. आपण उदाहरणार्थ मित्रांनो, जर आपण पेपरला गेलो, तर डायरेक्टच आपल्याला एका दिवसात जर आपण अभ्यास केला पूर्ण, समजा वर्षभर अभ्यास असतो आपल्याला, तर एकच दिवस आपण वर्षभराचा अभ्यास करू शकतो का? आणि पेपरमध्ये ते लिहू शकतो का पूर्ण आन्सर? लिहू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं, वर्षभर अभ्यास करावा लागते. पूर्ण वेगवेगळ्या पुस्तकाचा अभ्यास केल्याच्या नंतरच आपण वर्षाच्या नंतर आपली एक्झाम पास देऊ शकतो. तसं असतं मित्रांनो ते. म्हणजे हळूहळूच कोणती गोष्ट होत असते. एकदमच कोणती गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे
आपण काय करतो, रेग्युलर यूट्यूबवर टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी 3 ते 4 महिने जरी आपण काम केलं रेग्युलर, तर त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट मित्रांनो 100% रिझल्ट पाहायला मिळेल. तर सुरुवातीलाच आपण काय खचून जायचं नाही आणि रेग्युलर काम चालू ठेवायचं. असं नाही करायचं की यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकायलो म्हणून टाकायलो. रोज असं म्हणजे टाकायचा म्हणून टाकायचा. रोज पण कसा पण व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा. तसं नाही करायचं आपल्याला. व्हिडिओ कसा बनवायचा, आज जसा व्हिडिओ बनवला त्याच्यापेक्षा क्वालिटी दुसऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये द्यायची. त्याच्यापेक्षा आणखीन थोडा क्वालिटी म्हणजे क्वालिटी वाढवत जायची. नाहीतर आहे तसंच आहे चालू द्या रोजचं. तसं जर केलं आपण तर आपण कधीच ग्रो होऊ शकणार नाही आणि आपल्याला व्ह्यूज पण येणार नाहीत आणि आपले सबस्क्रायबर पण वाढणार नाहीत. आपण काय करतो मित्रांनो की डायरेक्ट दुसऱ्याची कॉपी करतो. म्हणजे सौरभ जशी असेल, कोणी असेल, तर त्याची आपण काय करतो डायरेक्ट कॉपी करतो. तशी आपल्याला डायरेक्ट कॉपी करायची नाही. आपल्यामध्ये जी कला आहे ती आपल्याला कला दाखवायची आहे. म्हणजे दुसऱ्या जसा जर ते बोलतील तसंच आपण बोलतो. त्यानं जसा ब्लॉग बनवला तसंच आपण ब्लॉग बनवतो. ब्लॉगचे व्हिडिओ असत्या, कोणतेही व्हिडिओ असू द्या, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला स्वतःचं काहीतरी नवीन दाखवायचं आहे. म्हणजे जेव्हा लोकाला नवीन काहीतरी बघायला भेटेल तेव्हाच लोकांना ते आवडेल आणि आवडल्याच्या नंतर लोक सबस्क्राईब पण करतील आणि व्हिडिओला तुमच्या वॉच टाईम पण जास्त मिळेल. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एक अशी गोष्ट आहे की यूट्यूबवरती जे मोठे मोठे यूट्यूबर असतात, खूप सारे काही असे यूट्यूबर फेक असतात की इतकी फेक माहिती सांगतात की म्हणजे असं यूट्यूबवरती या ट्रिक वापरा, तुमचे एका दिवसामध्ये एवढे सबस्क्रायबर, यूट्यूबवरती ह्या ट्रिक वापरा, तुमचे वॉच टाईम 10 दिवसामध्ये वॉच टाईम तुमचा कंप्लीट. अशी तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशी कोणतीही ट्रिक नसते. फक्त आपली मेहनत आणि मेहनतच कामी येते. तुम्ही जर शॉर्टकट मार्ग वापरला तर आपण सक्सेस होऊ शकणार नाही 100% मी तुम्हाला आता सांगतो. जर आपण नियमान जर राहिलो म्हणजे नियमान जर चालू यूट्यूबवरती तर आपण 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ आपण शॉर्टकट डायरेक्ट कॉपी करून जर पास झालो तर पुढं आपल्याला नोकरी लागणार आहे का? म्हणजे नोकरी जर आपण समजा अप्लाय केला तर आपल्या परीक्षेमध्ये काय येणार आहे का? तर आपण इकडे शाळेमध्ये तर कॉपी करू, पण तिकडं कॉपी करायला जमणार आहे का? नाही. त्याच्यामुळे जे आहे ते रिअल आणि शून्यापासून सुरुवात करायची आहे मित्रांनो. तर एवढं बोलून मी इथंच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ टाकू मी तुम्ही नक्की सांगा. आता मी या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण आता सध्या कामं असल्यामुळे या चॅनलवरती जास्त काही व्हिडिओ टाकणं होईना. तरी पण मी तुम्हाला फक्त तुम्ही कमेंट करा, मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.